औरंगजेबची कबर म्हणजे औरंगाबादची कबर उद्ध्वस्त करण्यासाठी काही विधानं केली जातात। म्हणजे काय लोक त्याच्यावरती कार्यरत आहेत भारतीय जनता पक्षाची, की त्यांनी फक्त औरंगजेबची कबर, संभाजी महाराज, शिवाजी महाराज, हिंदू मुस्लिम ह्याच्यावरतीच काम करायचं, अशी काही लोक कार्यरत आहेत। आणि ह्या लोकांच्या माध्यमातून, काही चॅनलांच्या माध्यमातून औरंगजेबची कबर पाडण्याचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्षाची काही लोक रचत आहेत। परंतु औरंगजेबची कबर पाडणं हे एवढं सोपं राहिलेलं नाही। औरंगजेबची कबर जर पाडायला गेले तर देशातला मुस्लिम तसंच महाराष्ट्रातला मुस्लिम उभा राहील, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। नाशिकमध्ये तोच प्रकार घडला। नाशिकमध्ये बेकायदेशीर कुठंतरी त्या ह्याचं काम आहे मशिदीचं, ते मशिदीचं कामकाज पाडायला गेल्यानंतर अगदी तिथले जे मंत्री महोदय, आमदार महोदय आहेत, या लोकांना देखील मुस्लिम समाजाने विरोध केलेला आहे, त्यामुळं तो विषय तिथला मावळलेला आहे। तसंच औरंगजेबची जर कबर पाडायचं ठरवलं तर मात्र त्याला मुस्लिम समाज कडाडून विरोध करणार, हे तितकंच दिसतंय। त्यातच संभाजी ब्रिगेडने देखील या गोष्टी, अशा गोष्टींना विरोध दर्शवलेला आहे, आपण पाठीमागच्या काळामध्ये पाहिलेलंच आहे।